नमस्कार, मी वृषाली. पुन्हा तुम्हा सर्वांचं मोर डिजिटल वर्ल्डमध्ये खूप खूप स्वागत. सगळ्यांच्या वार्षिक परीक्षा झालेल्या असतील आणि आता सगळ्यांचे वेकेशन सुरू झालेले आहे. पण तरी आपल्याला अभ्यास कंटिन्यू ठेवायचा आहे. ओके. आजच्या भागात आपण काय बघणार आहोत? वर्ब. ओके. त्याच्यात काय शिकणार आहोत आपण? डेफिनेशन ऑफ वर्ब, हेल्पिंग वर्ब, टाइप्स ऑफ वर्ब आणि टू बीची क्रियापद. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. ऍक्शन वर्ड. कळलं? वर्ड इज अन ऍक्शन वर्ड. ऍक्शन म्हणजे काय? आपण काय क्रिया करतो? आपण खातो, पितो, लिहितो, वाचतो, बघतो. आपण ज्या ज्या काही क्रिया करतो त्याला म्हणतात वर्ब. A verb is an action verb. It tells us what someone or something is doing. आता इथे चित्रात बघा, द डॉग बार्क. त्याची क्रिया काय आहे? तो भुंकत आहे. मग भुंकणे, बार्क ही काय झाली? क्रिया. इथे आकाशात पक्षी उडत आहे. द बर्ड फ्लाइज. पक्षाची क्रिया काय आहे? उडणे. आय ईट ॲन ॲपल. माझी क्रिया काय आहे? खाणे. आपण ज्या क्रिया करतो त्याला म्हणतात वर्ब. आलं लक्षात? त्याला सपोर्टला हेल्पिंग वर्ब असतात. हेल्पिंग म्हणजे सहकारी क्रियापद. आय ॲपल. काय आय ॲपल? काही कळलं नाही. आय एम इटिंग ॲन ॲपल. मी आंबा खात आहे. किंवा शी राईट. शी राईट इज वॉज काय आहे? तिने लिहिलं. शी वॉज रायटिंग और शी इज रायटिंग. आपल्याला पूर्ण वाक्याचा अर्थ कळत नाही. आय ॲपल. आय इट ॲपल. पण आय एम का आय इज काय आहे? ही इज, शी इज, ही इज, इट इज. हे जे आहे याला म्हणतात हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बमुळे आपल्याला आपलं वाक्य पूर्ण आणि अर्थपूर्ण सांगता येतं, बोलता येतं. आय एम इटिंग ॲन ॲपल. आय एम रनिंग. मी काय करत आहे? मी पळत आहे. आय एम टीचिंग. मी शिकवत आहे. ओके. किंवा ही इज लर्निंग. तो शिकत आहे. ओके. आय विल लर्न. मी हे शिकेल. मी काय करते? शिकणार. वी कॅन जम्प. आपण उड्या मारू शकतो. ओके. वी कॅन डू ड्रॉइंग. आपण चित्र काढू शकतो. आपण जे करतो आहोत त्या क्रियापदाला पूर्ण करण्यासाठी त्याला आपल्याला हेल्पिंग वर्बची म्हणजे सहकारी क्रियापदांची गरज असते. आलं लक्षात? त्याच्यातही प्रकार आहेत वर्बचे. ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय? सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापदाला आपल्याला एक डिपेंड राहावं लागतं. म्हणजे कसं सांगायचं? एखादी गोष्ट आपण जी क्रिया करतो ते पूर्ण करायला आपल्याला सकर्मक क्रियापद लागतं. आता द बॉय किक द बॉल. काय किक केलं? बॉल. पक्षी उडतो. ठीक आहे. किंवा मग हे झालं पक्षी उडतो हे अकर्मक क्रियापद झालं. सकर्मक क्रियापद म्हणजे काय? आपल्याला क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी त्या कर्माची म्हणजे ऑब्जेक्टची गरज असते. त्याला म्हणतात सकर्मक क्रियापद. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. कर्ता आणि कर्म. करणारा कोण? मी. ऑब्जेक्ट कर्म काय? जे मी चालू आहे. मी बॉलला किक मारली. तिने आंबा खाल्ला. रामने आंबा खाल्ला. रामने आंबा खाल्ला. ह्याला काय म्हणतात? याचं सकर्मक क्रियापद काय झालं? आंबा. कर्म आंबा. हे काय झालं? सकर्मक क्रियापद. A transit verb is an action that transfers from the person doing it something else. It needs an object. Object म्हणजे काय? A person, a place or thing to complete the sentence. If you stop sentence right after the verb, it sounds like something is missing. आता उदाहरण बघा. Boy kick. कशाला किक मारली? नुसती किक. The boy kicked the ball. The boy kick. She ate. काय ate? काहीतरी खाल्लं ना. काय खाल्लं? ॲपल खाल्लं. त्याचा रूल काय आहे? सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद. आलं लक्षात?
आता आपण बघू अकर्मक क्रियापद म्हणजे इंट्रान्झिटिव्ह वर्ब. अकर्मक क्रियापदामध्ये काय असतं, आपल्याला काय विचारायचं आहे त्याचं उत्तर मिळत नाही, कारण त्याला काय विचारायचं उत्तर मिळत नाही, कारण की तो कर्मावर न घडलेल्या वरच थांबतो. म्हणजे उदाहरणार्थ, in an intransitive verb is an action that stay with the person doing it. It does not need an object to make sentence. The action finish all by itself. ते त्याचं वाक्य समजतं, सब्जेक्ट आणि वर्ब. ओके. द बेबी स्लेप्ट. बाळ झोपलं. पक्षी हवेत उडून गेला. किंवा तो मोठ्याने हसला. आलं लक्षात? त्याला ते वाक्य अकर्मक क्रियापदामध्ये वाक्य पूर्ण करायला ऑब्जेक्ट म्हणजे कर्माची गरज नसते. ते त्याचं होऊन जातं. आलं लक्षात? त्याचं वाक्य तिथेच संपतं. Intransitive verb is an action that stays with the person doing it. It does not need an object to make sentence. उदाहरणार्थ, baby slept. Slept. What? You can't sleep a thing. A sentence is finished. झोपणे ही वस्तू आहे का? नाही. झोपणे ही काय क्रिया आहे? बाळ झोपलं. इथे वाक्य संपतं. आता सब्जेक्ट काय आहे? बेबी. त्याने क्रिया काय केली? झोपणे. द बर्ड फ्ल्यू अवे. पक्षी लांब उडून गेला. उडून गेला, फक्त उडला. तू कुठे आहे का असं की तो आकाशात उडला आहे असं? तो लांब उडून गेला. कुठे उडून गेला माहित नाही. द बर्ड फ्ल्यू अवे. वी लाफ लाऊडली. आम्ही मोठ्याने हसलो. लाऊडली टेल्स अस हाऊ वी लाफ्ड. व्हॉट वी लाफ्ड नाहीये ना, आपण हसलो. ठीक आहे. आपण शिकतोय. काय शिकतोय असं विचारलं का? की वी आर लर्निंग इंग्लिश. असं नाही ना, आपण शिकतोय, ग्रामर शिकतोय, हे शिकतोय असं नाही ना सांगितलंय. आपण शिकतोय. आपण काहीतरी रोज शिकत असतो. मग तिथेच सब्जेक्ट आणि वर्ब, त्यासाठी ऑब्जेक्टची गरज पडत नाही. आलं लक्षात? इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे तुम्ही जशी जशी प्रॅक्टिस करता याची आपण अजून रोजच्या रोज नवीन नवीन उदाहरणं घेत जाऊ, टेन्सेस घेऊ, तेव्हा तुम्हाला नक्की लक्षात येईल. थोडक्यात काय? ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद. आपल्याला याच्यात ऑब्जेक्ट लागतो का? तर लागतो. ठीक आहे. ऑब्जेक्ट म्हणजे त्या कर्माची गरज. आय बॉट अ टॉय. मी खेळणं विकत घेतलं. आय जम्प. मी उडी मारली. इथे ऑब्जेक्टची गरज आहे का? नाही. आय आणि जम्प म्हणजे सब्जेक्ट आणि वर्ब याच्याने वाक्य पूर्ण होतं. ओके. आय टॉट. मी शिकवलं. मी उडी मारली. ओके. याच्याने काय होतं? वाक्य संपतं. इंट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक क्रियापद, ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद. पण याच्यातही काही असे वर्ब असतात की ज्यासाठी आपल्याला ऑब्जेक्टची गरज असते किंवा नसते. हे डिपेंड आहे ते वाक्य काय आहे, तुम्ही ते कसं वापरता. जसं जसं तुम्ही करत जाल तसं तसं तुम्हाला ते लक्षात येते. ओके. त्याच्यात टू बी ची क्रियापद. ओके. हा चार्ट महत्वाचा लक्षात ठेवा. आपण जे पुढे आता टेन्सेस घेऊ तेव्हा आपल्याला हे येईलच, तेव्हा तुम्हाला अजून डीपली एक्सप्लेन करेल मी. ओके. हू आर यू टॉकिंग अबाउट. आपण कोणाबद्दल बोलते? माझ्याबद्दल. आय एम. प्रेझेंट टेन्स मध्ये काय होतं? एम. हॅपनिंग. ती गोष्ट भविष्यात वर्तमानात आहे ना, चालू आहे. आय एम. पण पास्ट टेन्स मध्ये त्याचा आय वॉज. ही शी इट. वन थिंग वन पर्सन. ही शी इट साठी काय येतं? इज. वर्तमान काळात प्रेझेंट टेन्स मध्ये. प्रेझेंट टेन्स म्हणजे आता ही गोष्ट चालू आहे तेव्हा काय येणार? इज. आणि जेव्हा ती पास्ट टेन्स मध्ये येते तेव्हा वॉज. आणि जेव्हा फ्युचर टेन्स येतं तेव्हा त्याचा विल शॅल होतो. ओके. यू, वी, दे एकापेक्षा जास्त तेव्हा काय वापरणार वर्तमान करताना? आर. आणि त्याचा पास्ट टेन्स काय होतो? वेर. सिंग्युलर नाउन द डॉग, रिया, तेव्हा काय येणार? इज. रिया इज अ क्लेवर गर्ल. द डॉग इज बार्किंग. वॉज पास्ट टेन्स. ठीक आहे. प्लुरल एकापेक्षा जास्त. डॉग्स, फ्रेंड्स. दे आर फ्रेंड्स. मग दे वेर पास्ट टेन्स काय होणार? वेर.
दे वेर फ्रेंड्स, ते मित्र होते. ते आता मित्र आहे, ते मित्र होते. ओके. हा चार्ट महत्वाचा लक्षात ठेवा. पुढचा आपण जेव्हा टेन्सचा व्हिडिओ करू तेव्हा तुम्हाला हे अजून डीपली कळेल. तर मग व्यवस्थित लक्ष येईल. आलं लक्षात? तर आता याच्यात आपल्याला वर्ब शोधता येतं का? बघूया आपण हा. द कॅट स्लीप्स ऑन द रग. कॅट स्लीप्स ऑन रग. ती रजईवर झोपली आहे. आता याच्यातलं ऍक्शन वर्ड काय आहे? स्लीप. ऍक्शन केले ना, वर्ब आहे. आपण जी क्रिया करतो त्या कॅटने काय क्रिया केली? ती झोपली. मग झोपली ही काय झाली? क्रिया. सॅम किक्स द बॉल. काय केलं सॅमने? किक मारली. सॅमने बॉलला किक मारली. किक इज अन ऍक्शन वर्ड म्हणजे वर्ब. वी सिंग अ हॅपी सॉन्ग. आम्ही आनंदाने गाणे गातो. आम्ही आनंद गाणं गातो. सिंग काय आहे? वर्ब. गाणे, सिंगिंग, डान्सिंग, रीडिंग, रायटिंग, स्लीपिंग, ड्रिंकिंग, खाणे, पिणे, उठणे. आपण दिवसभरात ज्या काही गोष्टी करतो, ज्या क्रिया करतो, त्याला म्हणतात वर्ब. आलं लक्षात? आपण काय शिकलो? वर्ब. वर्ब म्हणजे काय? ऍक्शन वर्ब. आपल्याला ती एखाद्या वस्तूबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल माहिती सांगते की ती काय करते आहे. ओके. प्रत्येक गोष्टीला वर्बला कंप्लीट करायला एक हेल्पिंग वर्ब लागतं. त्यांचे दोन प्रकार आहेत, ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक क्रियापद. ट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये आपल्याला ऑब्जेक्ट लागतो. आपल्याला आपलं वाक्य पूर्ण करायला वाक्य लागतं. ट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये राम इट्स अन ऍपल. रामने ऍपल खाल्लं. पण इथे काय? ट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये बेबी स्लीप. वाक्य संपलं. ट्रान्झिटिव्ह मध्ये राम इट्स अन ऍपल आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये बेबी स्लीप किंवा ही किक. एवढंच वाक्य संपतं. आणि पुढे काय बघितलं आपण? टू बी ची क्रियापद. आय चा इज, वॉज. ही, शी, इट चा इज पास्ट टेन्स मध्ये वॉज. यू, आर पास्ट टेन्स मध्ये होतो वेअर. ओके. आलं लक्षात इथपर्यंत? तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की विचारा. पुढचा व्हिडिओ लवकर येईल. थँक्यू.